मुंबईच्या भायखळा मदनपुरा येथील एक दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। साधारणपणे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ग्राउंड प्लस 1 मजली असणारी ही इमारत आहे। 100 वर्षाहून अधिक जुनी इमारत आहे आणि मात्र आज दुपारी 12:30 ते 1:15 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी ही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। पहिल्या मजल्यावरील जो मलबा आहे तो कोसळल्यानंतर खाली काम करणारे जे 4 कर्मचारी होते आणि पहिल्या मजल्यावरचे 3 अधिकारी होते हे साधारणपणे या ठिकाणी या मलब्याखाली गाडले गेले आणि त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाल्याची देखील माहिती आहे। जखमींना जे आहे ते जवळच्या नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। यानंतर या जखमींपैकी 2 जखमींवर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र इतर 5 नागरिकांना येथे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले। मात्र ही 100 वर्षापेक्षा अधिक जुनी असणारी इमारत या ठिकाणी जे आहे ते दुरुस्तीचं काम सुरू होतं। महापालिकेकडून याला परवानगी देण्यात आली होती की किंवा नाही या संदर्भात मात्र अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही। मात्र अशा प्रकारच्या जुन्या इमारती दुरुस्त करत असताना काळजी घेणे देखील गरजेचं असतं। मात्र या ठिकाणी या संस्थेची जी इमारत आहे ही 100 वर्षापेक्षा जुनी इमारत आहे। मुंबईच्या मदनपुरा परिसरामध्ये अत्यंत जुनाट झालेल्या इमारती आहेत आणि अशा इमारतींना या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून वास्तविक पाहता याचं स्ट्रक्चर ऑडिट होणे गरजेचं आहे। मात्र या ठिकाणी महापालिकेचे जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी या इमारतींना दुरुस्तीसाठी परवानगी कशी देतात आणि यामुळे जे आहे तो हा दुपारचा अपघात देखील झालेला आहे आणि या अपघातामुळे भविष्यामध्ये जे आहे ते मदनपुरा परिसरामध्ये ज्या इमारती आहेत या इमारतींना देखील लवकरच रिडेव्हलपमेंटसाठी पुढे करावं लागेल असा जो आहे ते या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे। मात्र पालिकेकडून जे आहे ते या इमारती दुरुस्त करण्यासाठी परवानगी कशी दिली जाते हाच प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित राहतोय। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।